पंचमी होती आणि सुट्टीचं सोनं करायचं ठरलं होतं, म्हणून दादासोबत खेकड्याला जायचं फायनल झालं. पंचमी असली की खेकड्यांपेक्षा माणसांची उतरण जास्त असते. दादाला पाण्याचा अंदाज असल्याने जास्त वाट न बघता कपाटातून जुना टी शर्ट आणि हाफ चड्डी घेतली आणि खाजनाची वाट पकडलेली. खेकडे पकडण्याची तयारी साधीच. एक लोखंडी शेक, कोयती, पाण्याची बाटली आणि पिशवी. बाकी सगळं नशिबावर. गावातून साधारण 2 किलोमीटर चालत चालत फुटक्या बांधाशी पोहोचलो. सकाळची थंडी इतकी होती की पाय पाण्यात टाकायच्या आधीच अंग शहारायचं. सेटअप करून खाजनात उतरलो. खाजनाच्या खारट पाण्यामुळे पायाला काही लागलंय की खाजनात काही जखमीला जाणवणार नाही, पण घरी गेल्यावर नक्की जाणवतं. म्हणून दादाने आधीच मजबूत सॉक्स पायाला बांधले होते. ह्या भागात सुरुवातीला छोटी साईजचे खेकडे भेटायला लागले. थोडा आत गेल्यावर थंडी आणि पाण्याचा गारवा असा की अंगावर काटा आला. 1 तास पलटी करून दुसऱ्या तासात गेलो तर तिथे कांदळाच्या झाडात भरपूर वाकून वाकून अंग साफ झालं. खाजनातील खेकडे पौष्टिक आणि टेस्टी असल्यामुळे तेवढी मेहनत सुद्धा जास्तच करावी लागते. जिथे झाडांचा मोठा कांदळाचा बेट तिथे खेकडा असणारच, पण बाजूला तास दिसला की लगेच पाण्याबाहेर खेकडा जाण्याची शक्यता असते. एवढं कष्ट करून कोलसं होण्यापेक्षा आधीच अलर्ट राहावं लागतंय. लोखंडी शिकाऐवजी दादाला अनुभव असल्याने बिळाचा अंदाज घेऊन जेवढ्या साईजचा खेकडा असेल, शिगेने किंवा कोयतीने आला नाही तर हात घालून खेकडा काढावाच लागतोय. कधी कधी छोटी साईज तर कधी कधी मोठी साईज मिळत होती. दुपारी 2:30 वाजता खाजनातून फुटक्या बांधाशी बाहेर आलो. मळ्यात जास्त गुरं असल्याने गुरं सुद्धा ताणलेली, तर पाणी पिण्यासाठी गुरं सुद्धा आलेली. खेकड्यांची जाळी धुवून घेतलेली. फुटक्या बांधाशी थोडं फ्रेश होऊन परत 2 किलोमीटर गावात चालत जाण्यासाठी परतीचा प्रवास सुरू केलेला.